कधी काळी नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा आउटर भागामध्ये केला जायचा, मात्र आता नागपूर शहर हे टँकर मुक्तीकडे जातानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे गेल्या 5 वर्षात जर विचार केला तर 326 टँकरने पाणी पुरवठा शहराच्या विविध भागामध्ये केला जायचा, त्याचं प्रमाण जे आहे ते आता 58 टँकरवर आलेलं आहे। एकंदर म्हणजे शहरामध्ये जी सरकारी योजना आहे हे हर घर नल हर घर जल अशा प्रकारचे या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये नळाचे कनेक्शन जे आहे ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहे। 2 वर्षामध्ये 34,127 कनेक्शन वाढलेले आहे आणि त्यातच शहराच्या विविध भागामध्ये 102 जलकुंभांची निर्मितीसुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागपूर शहरामध्ये जे टँकरने पाणी पुरवठा होत होता तो आता कुठेतरी थांबताना दिसतो आहे। टँकर मुक्तीकडे नागपूर जाताना दिसते आहे। फक्त 58 टँकरने आता आवश्यक त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आहे। म्हणजेच एकंदर महानगरपालिकेने आता वेगवेगळ्या योजना अंतर्गत लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन अनिकेत सह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।